निरंजन, तुम्ही आता प्रेक्षकांना या गाडीबद्दल काही प्रोज आणि कॉन्स तुम्हाला जे आढळलेत ते सांगू शकता का? प्रोज म्हणजे असं आहे की हिची स्टर्डी लुक आहे. ज्या प्राइसिंग मध्ये ही एसयूव्ही मिळते त्या प्राइसिंग मध्ये मार्केटमध्ये मला तर अशी स्टर्डी लुक वाली किंवा अशी हायटेड प्लस 7 सीटर एसयूव्ही मला कुठलीच नाही मिळाली. बाकी जेवढ्या एसयूव्हीज आहेत ज्यांना थर्ड रो आहे त्यांना बेसिकली काय करावं लागतं, मिडल सीट खाली पाडावी लागतं आणि मग थर्ड रोला ऍक्सेस करावं लागतं. हिला जम्प सीट असल्यामुळे ते एक चांगलं, तुम्ही डायरेक्ट डिकीचा दरवाजा उघडून त्याच्यामध्ये बसू शकता. प्लस हिला ग्राउंड क्लिअरन्स पण चांगला आहे. ऑफरोडिंग साठी पण ही गाडी मला खूप चांगली वाटली. आणि कॉन्स म्हणायचे झाले तर फक्त एक आहे की हिच्यामध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन नाहीये, पण ते आता कसं प्रत्येकाची चॉईस असते. आता मला पर्सनली विचाराल तर मला मॅन्युअल चालवायला आवडते. आता ज्यांना ऑटोमॅटिकची सवय असते मग त्यांना इकडे तो एक कॉम्प्रोमाइज करावा लागतो. बाकी तर मला असे काही विशेष कॉन्स नाही वाटते, सगळे ओव्हरऑल चांगले आहेत. ओके, तर तुम्ही म्हणताय की बोलेरो निओला त्यांनी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन प्रोव्हाइडच केलेलं नाहीये? प्रोव्हाइडच केलेलं आहे. पहिलं कसं होतं, पहिली ही गाडी ही आता रिनेम झाली बोलेरो निओ म्हणून. पहिली टीव्ही 300 म्हणून यायची महिंद्राची, तेव्हा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन होतं. बट आता बोलेरो निओ मध्ये त्या लोकांनी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन नाही काढले. प्लस जशी ह्याच्या आधीची आहे, हिची एल्डर सिबलिंग जी आहे बोलेरो क्लासिक, तिच्यामध्ये पण ऑटोमॅटिक ट्रान्समिशन नाहीये. डिझेल आणि मॅन्युअल हेच ऑप्शन आहे. तर मग एखाद्याला पेट्रोलची सवय असेल किंवा एखाद्याला ऑटोमॅटिकची सवय असेल मग तो माणूस ही गाडी घेऊ नाही शकणार. मग त्याला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून तसं करावं लागतं. हे फक्त कॉन आहे, बाकी सगळं ओव्हरऑल गाडी चांगली. एक ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जर टाकलं कंपनी तर अजून चांगलं. अच्छा, तर निरंजन, तुम्ही ही गाडी कोणत्या युजर्सला रेकमेंड करू इच्छिता? आता कसं आहे की ज्यांना फॅमिली यूज आहे, की जे 5 लोक 6 लोक एकत्र, 5 आणि 6 लोकांना एकत्र कम्फर्टेबली जायचं असतं, ज्यांना गावी जायचंय, हायवे यूज आहे ते पण वापरू शकतात. प्लस सिटीमध्ये ज्यांना चालवायचं, जसं मी आधी पण म्हटलं की सिटीमध्ये मॅन्युअर करायला ही गाडी खूप चांगली आहे, ते पण करू शकतात. 5 लोक तर कम्फर्टेबली जाऊ शकतात. प्लस 2 लहान मुले ती जम्प सीट मध्ये बसू शकतात मागे. किंवा समजा एकच माणूस आहे जो 5-6 किंवा 5-7 हाईटचा आहे, तो एकटा बसून दुसरी सीट फोल्ड करू शकतो. अशी 6 सीटर म्हणून पण युटिलाइज करते. तसं मग अशा लोकांना ज्यांना एक फॅमिली ओरिएंटेड कार हवी आहे, ज्यांना सिटी यूज पण आहे प्लस हायवे यूज पण आहे, ती लोक ही कार नक्की घेऊ शकतात.